सिडको लॉटरी जी 19,000 घरांची लॉटरी निघालेली आहे. त्यानंतर जी 2024 मध्ये जे 26,000 घरांची लॉटरी निघालेली होती. त्या लॉटरीमधील जी शिल्लक राहिलेली घरे, जे त्यांनी लागलेली घरे सुद्धा कॅन्सल केलेली होती. त्यांना परत एक संधी आणि परत ज्यांना या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी एक संधी. अशी ही 19,000 घरांची लॉटरी निघालेली आहे. या लॉटरीचं बुकलेट हे आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असेच तुम्हाला स्टेप बाय स्टेप सिडको लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत आणि म्हाडा लॉटरीच्या रिलेटेड त्याची माहिती या चॅनलवरती तुम्हाला मिळत असते. या लॉटरीमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल, तर जे काही आवश्यक नियम, पात्रता, अटी, कागदपत्र आणि जे सिडकोचे जे प्रोजेक्ट आहेत, त्या प्रोजेक्टचे रेरा नंबर, ही सर्व माहिती. त्यानंतर तुम्हाला जे स्पेशल कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज करणार असणार, त्यांच्यासाठी लेटर फिट फॉर्मॅट, ही सर्व माहिती आपण त्या बुकलेटमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका. मी जी माहिती सांगितलेली आहे, काही माहिती वाचून दाखवलेली आहे, काही माहिती तुम्हाला अ, ऐकावं लागेल, जेणेकरून मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा माहिती सांगितलेली आहे, की जे मागच्या लॉटरीमध्ये ना आताच्या लॉटरीमध्ये जो आलेला अनुभव. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण येणार नाही. आणि तुम्हाला कोणत्याही सिडको ऑफिसला व्हिजिट करावी लागणार नाही. त्या बुकलेटमध्ये सर्व माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन विंडो ओपन झालेले आहेत. त्यांच्या बुकलेटमध्ये सांगितलेले आहेत. जे नवीन पॉपअप ओपन होत आहे सिडको होम साइटवरती झाल्यानंतर तुम्ही 14 तारखेपर्यंत तुम्ही तिथे ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्याच्यामध्ये सर्व कागदपत्र, सर्व सर्व माहिती त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. सिडको महागृहनिर्माण योजना हे बघा 2024चं बुकलेट आहे. 2025चं बुकलेट तर आता आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहेत. कारण की याच घरांची जी लॉटरी आहेत, जे शिल्लक राहिलेली घरे आहेत, ज्यांनी कॅन्सल केलेली घरे आहेत, त्यांना परत एकदा संधी देण्यात आलेली आहे. आणि परत जे न्यू लॉटरीसाठी अप्लाय करणार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा या बुकलेट थ्रूच तुम्ही जी शिल्लक राहिलेली घरं आहेत, सिडको होम साइटवरती जाऊन तुम्ही घरासाठी अप्लाय करू शकता. याच्यामध्ये पूर्ण त्यांचे जे माहिती देण्यात आलेली आहे, आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. सर्वप्रथम जे सिडकोचे जे अध्यक्ष होते त्यावेळेस संजय सिरसाट सर, त्यावेळेस ही जाहिरात निघालेली आहे. यामध्ये त्यांनी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, की जे नोड आहेत, त्या नोडमधील जे घरे आहेत, ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जी, ही सर्व माहिती येथे स्टेप बाय स्टेप येथे देण्यात आलेली आहे. हे तुम्ही वाचू शकता. 67,000 घरे यांचं बांधण्याचं प्लॅन आहे. आतापर्यंत 26,000 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. असे त्यांनी या माहिती पत्रकामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आणि 2024 मध्ये जे सिडकोचे जे उपव्यवस्थापकीय संचालक जे सिंगल सर आहेत आणि आता सुद्धा तेच सर आहेत, जे सिंगल सर आहेत. त्यांनी सुद्धा या लॉटरीबद्दल आपलं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे, की नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये 67,000 घरे बांधण्यात येत आहेत. त्यापैकी जो पहिला टप्पा आहे, 26,000 घरांकरता माझ्या पसंतीचे सिडको घर ही गृहनिर्माण योजना आहे. हे आपण आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. असे हे सिंगल सरांचं मनोगत आहे. त्यानंतर हे त्यांनी अनुक्रमणिका सांगण्यात आलेली आहेत. त्यानंतर जे सिडको महागृहनिर्माण योजना होती, या योजनेमध्ये जी घरे होती, ती या घरांचं जे नोड आहेत, म्हणजे लोकेशन आहे, ते इथे सांगण्यात आलेले आहे. तळोजा सेक्टर 28, तळोजा सेक्टर 39, खारघर बस डेपो, खारकोपर 2A, खारकोपर 2B, कळंबोली बस डेपो, बामणडोंगरी, तळोजा सेक्टर 37, तळोजा सेक्टर 37A, B, नवीन पनवेल, खारघर बस टर्मिनल, मानसरोवर रेल्वे स्टेशन, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, खारकोपर भूखंड क्रमांक 3, वाशी ट्रक टर्मिनल आणि खारघर रेल्वे स्टेशन. हे सर्व नोडमधील जे नवीन घराच्या किमती आणि शिल्लक राहिलेली घरे याचा व्हिडिओ आपण आपल्या या YouTube चॅनलवरती बनवलेले आहेत. त्याची लिंक मी लागेल तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेत. तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जी हे सर्व प्रकारची घरांची माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहू शकता. आणि हे जी घरं इथे सांगण्यात आलेली आहेत, ज्या लोकेशनची घरं इथे सांगण्यात आलेली आहेत, त्या लोकेशन वाईज जो त्यांचा रेरा नंबर असतो, रिअल इस्टेट रेग्युलेशन अथॉरिटी जो रेरा नंबर आहे, तो एक जो प्रोजेक्ट बनतो, कोणतीही कन्स्ट्रक्शन साईट बनली तर त्याला एक रेरा नंबर येत असतो. तो रेराच्या साईटवरती जाऊन तुम्ही Google सर्चमध्ये करा रेरा आणि जी फर्स्ट साईट येणार आहे तिथे टाका आणि हा जो नंबर दिसत आपल्याला ज्या नोड वाईज जसा की P5 जे हे नंबर दिले, तो नंबर तुम्ही तिथे सर्च करा.
जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती, सुरुवात कधी झाली, त्यानंतर प्रोजेक्ट केव्हा संपणार आहेत, त्यानंतर इमारती कशा असणार आहेत, लेआउट प्लॅन, परमिशन, ही सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळून जाते. त्याच्यासाठी हा रेरा नंबर आलेला आहे. ही त्यांनी लागेल तिथे साईट पण देण्यात आलेली आहे, ही तुम्ही साईटवरती जाऊन बघू शकता. त्यानंतर जो गृहनिर्माण योजना गट आहेत, याच्यामध्ये 2 प्रकारचे घर असतात. एक ईडब्ल्यूएस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि एलआयजी म्हणजे अल्प उत्पन्न गट. दोघांसाठी इन्कम क्रायटेरिया त्यांनी सांगण्यात आलेले आहे. ईडब्ल्यूएस मध्ये त्यांनी सांगितलेले की कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत असेल. त्यानंतर अर्जदाराचे वय 18 वर्ष जास्त नसावं. म्हणजे 18 पेक्षा जास्त असावं. माफ करा, 18च्या खाली या लॉटरीमध्ये तुम्ही अर्ज करू शकत नाही. त्यानंतर अर्जदार किंवा त्याच्या पती-पत्नी, अविवाहित मुले यांना भारतात पक्के घर असू नये. अर्जदार महाराष्ट्रात राज्यात 15 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ वास्तव्य असावं. सरकारकडून 2.5 लाख रुपयांचे अनुदान लागू आहे. त्यामुळे 1.5 लाख रुपये केंद्र सरकार आणि 1 लाख राज्य सरकार. कृपया लक्षात घ्यावे, जर सह अर्जदाराने पती, पत्नी आणि आई अनिश्चित यापूर्वी सरकारी अनुदानाचा लाभ घेतला असेल, तर त्यांना हा अर्जदारांचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे जी प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी 2.5 लाख रुपयाची यापूर्वी जर तुम्ही घेतलेली असेल, तर परत तुम्ही यासाठी अप्लिकेबल नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ईडब्ल्यूएस साठी. एलआयजी साठी सुद्धा त्यांनी सांगितलंय की एलआयजी मध्ये जर तुम्ही अर्ज करत असाल तर 6 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न पाहिजे, 18 पेक्षा जास्त वय असावं. त्यानंतर अर्जदार पती पत्नी अविवाहित मुले यांच्या नावाने नोंदणीत घर नसावं. त्यानंतर 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये वास्तव्य असावं, हे त्यांनी त्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर त्यांनी अर्जदाराचे जे आधारे आहेत, इन्कम क्रायटेरिया, हे त्यांनी इथे सांगण्यात आलेले आहे. जे ईडब्ल्यूएस मध्ये जे 6 लाखाच्या आतमध्ये इन्कम असावं, त्याच्यासाठी जे उत्पन्न सांगण्यात आलेले आहे ते तेथे माहिती देण्यात आलेली आहे. उत्पन्नाचा पुरावामध्ये तुमचे कोणते म्हणजे जे भत्ते असतात ते ग्राहक कोणते धरण्यात येणार आहे, त्याच्यामध्ये महागाई भत्ता प्लस सीएए, सर्व प्रकारचे भत्ते, वैद्यकीय धुलाई, शिक्षण, प्रवास, कॅन्टीन, एचआरए वगळता प्लस विशेष भत्ते, बोनस, ओव्हरटाईम यांचा विचार केला जाईल. ही सर्व माहिती तुम्ही वाचून घ्या आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही या माहितीची माहिती भरा. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आर्थिक वर्ष 2023-24 हे आयकर रिटर्न असावं. आता बघा, हे 2023-24 हे 2024च्या लॉटरीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता जे फ्रेश ऍडमिशन करतील, म्हणजे जे फ्रेश अर्जदार करतील, त्यांच्यासाठी 2024-25 असेल. 2023-24चं पण तुमच्या जवळ ठेवा. 2024-25चे जे नवीन इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा काढून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्ही पोर्टलवरती लॉग इन करणार, अपलोड करणार, त्यावेळेस तुमच्याकडे दोन्ही डॉक्युमेंट असले तर तुमची वेळेवर धावपळ होणार नाही. त्यानंतर तहसीलदाराने दिलेले मागील 3 वर्षाचे आर्थिक उत्पन्न, म्हणजे ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न नाही आहे, ते उत्पन्नाचा दाखला जो तहसीलदार देतो त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही काढू शकता. त्यानंतर 12 महिन्यांच्या वेतन पावत्या, एम्प्लॉयर असलेल्या जे तुमचं जे ऑफिस असते तिथून तुमचं लेटर हेड, बँक स्टेटमेंटची स्कॅन केलेली कॉपी आणि घोषणापत्र, हे सर्व तुम्हाला तिथे अपलोड करावे लागतात. घराची मालकी, त्यानंतर इथे पक्कं घर नसावं. त्यानंतर नवी मुंबईत पती पत्नीच्या नावावर किंवा अविवाहित मुलांच्या नावावर नवी मुंबईत घर नसावं, हे त्यांचे नियम सांगण्यात आले आहे. आणि अधिवास प्रमाणपत्र हे तुम्हाला 1/1/2018 नंतरचं जे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, ज्याच्यावरती बारकोड येतो, ते बारकोड सर्टिफिकेट तुम्हाला तिथे अपलोड करावं लागतं. 2018च्या पूर्वीचं डोमेसाईल असेल तर ते अपलोड करू नका. त्याच्यामध्ये तुमचा वेळ जाणार आणि ते व्हेरीफाय होणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही जस्ट छोट्या-छोट्या गोष्टी असतात, हे तुम्ही समजून घ्या. त्यानंतर आरक्षण त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, हे त्यांचे रिझर्वेशन सांगण्यात आलेलं आहे. इथे पर्सेंटेज पण देण्यात आलेलं आहे. त्यानंतर परत त्यांचे जे रिझर्वेशन आहेत, प्रकल्पग्रस्तांसाठी, माथाडी कामगार, राज्य सरकारचे कर्मचारी, माजी सैनिक, धार्मिक अल्पसंख्याक, पत्रकार आणि जे सिडकोचे एम्प्लॉई झाले. ईडब्ल्यूएस साठी आणि एलआयजी साठी हे आरक्षण तुम्ही इथे सांगण्यात आलं, ते पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर हे प्रधानमंत्री आवास योजनेची जी माहिती इथे देण्यात आलेली आहे, येथे तुम्हाला अर्ज करायचा आहे. याच्यासाठी सुद्धा आपण जो पनवेल महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्ज कसा करतात, फॉर्म कसा असतो, कागदपत्र कोणती लागतात, त्याचा अर्ज आपण बनवलेला आहे. म्हणजे व्हिडिओद्वारा आपण ती माहिती पूर्ण सांगितलेली आहे. तो पण व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देणार आहे. तो पण तुम्ही बघून घ्या. म्हणजे वेळेवर तुमची तिथे पण धावपळ होणार नाही. सर्व माहिती तुम्हाला त्या एका व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यानंतर हे सर्व माहिती आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, केवायसी कशी करायची आहे, त्यांची इथे माहिती देण्यात आलेली आहे. आधार क्रमांक, त्यानंतर पॅन कार्ड,
मोबाईल क्रमांक, आधार कार्डशी लिंक, ईमेल आयडी, त्यानंतर सहजदार असेल तर त्यांचे जे आधार कार्ड, पॅन कार्ड लागणार आहेत, हे सर्व कागदपत्रे इथे लागणार आहेत. पहिला टप्पा कसा तुम्हाला लॉग इन करायचा आहे, तुम्हाला ओ-टी-पी कसा येणार आहे, ही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर हे संवैधानिक प्रवर्ग जे गव्हर्नमेंट थ्रू जे रिझर्व्हेशन सांगण्यात आले आहे, त्यांची माहिती इथे देण्यात आली, की महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकरणाकडून जात व जात वैधता प्रमाणपत्र स्वसाक्षांकित स्वरूपात सादर करणे अनिवार्य आहे. इतर राज्यातून जारी केलेले जात प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेले तुम्हाला जे रिझर्व्हेशनचे डॉक्युमेंट आहेत, तेच तुम्हाला इथे सादर करायचं आहे. हँडिकॅपसाठी सुद्धा त्यांनी त्यांचं जे माहिती देण्यात आलेली आहे, 40% हँडिकॅप असणे आवश्यक आहे. त्यानंतर गैरसंवैधानिक प्रवर्ग त्यांच्यासाठी जे अर्ज त्यांचा जो फॉर्मॅट आहे, तो पण आपण पुढे पाहणार आहोत. हे सर्व त्यांच्यासाठी जे फॉर्मॅट सांगितलेले आहेत, जसे की सिडको, धार्मिक अल्पसंख्याक कर्मचारी, माजी सैनिक, माथाडी कामगार, हे आपण पुढच्या पेजला पाहणार आहोत. त्यानंतर तुम्हाला अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट, हे ते पण त्यांनी माहिती देण्यात आलेली आहे. अर्जाचा शुल्क भरणं, तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे, ₹236 तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्या मोबाईल पुढे लॉगिन विंडोवरती ते प्रेफरन्स टाकायचे आहे. बुकिंगची पद्धत इथे त्यांनी सांगितलेली आहे, की एका व्यक्तीला 3 फेऱ्यांमध्ये भाग घेता येतात. मी तुम्हाला पहिलेच सांगितले आहे, की तुम्हाला 14 जानेवारीनंतर तुमचा बुकिंग विंडो ओपन होणार आहे. एका लॉट एका एका प्रेफरन्समध्ये तुम्ही 5 टाकू शकता. म्हणजे टोटल तुम्ही 15 घरं निवडू शकता. त्यानंतर ई-एम-डी अमाउंट सांगण्यात आलेलं आहे. ई-डब्ल्यूसाठी ₹75,000 प्लस जी-एस-टी, एल-आय-जीसाठी ₹1,50,000 प्लस जी-एस-टी आणि असे हे 2 बीएचकेची घरं आहेत. जसे की खारघर रेल्वे स्टेशनला तिथे तुम्हाला ₹2,00,000 ई-एम-डी अमाउंट आहे प्लस जी-एस-टी. हे तुम्हाला ई-एम-डी अमाउंट भरावे लागतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा ही माहिती देण्यात आलेली आहे. ही स्टेप बाय स्टेप आहे. त्यांचे नियम आहेत. हे नियम सुद्धा तुम्ही बघून घ्या. त्यानंतर हे जे कागदपत्र कसे असणार आहेत, परिशिष्टे, हे सर्वांसाठी जे अर्जदार आहेत त्यांचे भत्ते, गट आरक्षण प्रवर्ग, अल्प उत्पन्न गट, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, गैरसंवैधानिक तुम्हाला कोणत्या लेटर हेडवरती राहणार आहेत, हे त्यांनी इथे माहिती देण्यात आलेली आहे. आणि हे सर्व फॉर्मॅट त्यांनी इथे देण्यात आलेले आहे. याच्यावरतीच तुम्हाला जे सही आणि शिक्का तुमच्या लेटर फॉर्मॅटमध्ये घेऊन तुम्हाला हे तिथे अपलोड करावे लागतात. जसे की फॉर्म प्रतिज्ञापत्र देण्यात आलेलं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएससाठी हा त्यांचा फॉर्मॅट आहे. त्यानंतर एल-आय-जीसाठी जे अर्ज करतील त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट आहे. त्यानंतर जे महाराष्ट्र राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी असले त्यांच्यासाठी हा लेटर हेड फॉर्मॅट आहे. त्यानंतर महाराष्ट्र क्षेत्रातील जे पत्रकार आहेत त्यांच्यासाठी हा लेटर हेड फॉर्मॅट आहे. त्यानंतर धार्मिक अल्पसंख्याक श्रेणीसाठी हा लेटर फॉर्मॅट आहे आणि अविवाहित एकच अर्ज करत असतील तर त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट आहे आणि हे स्वयं घोषणापत्र पती-पत्नी नोकरी करीत नसल्यास. तर अशी ही सिडकोची माहिती आपण बघितलेली आहे. तर अशी ही सिडको लॉटरीमधील जी घरे आहेत, 19,000 घरे याची माहिती आपण बुकलेटद्वारा बघितलेली आहे. या बुकलेट बघितल्यानंतर तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्स आहे तिथे कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा आणखी हेल्पफुल व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.